हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे मौज रेल्वे स्टेशनला आणि इथे तुम्हाला मी अपडेट दाखवतो काय काय अपडेट झालेली. हे बघा खाली किती मस्तपैकी लेवल केलेले रस्ता वगैरे. हा व्ह्यू एकदम भारी वाटतोय ना. सगळीकडे शेती आहे आणि पहिली अपडेट म्हणजे हा एक बोर्ड बसवला आहे नाला म्हणून. ते फक्त आता ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं बघण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे की ट्रेनचा टाईम. तर आता हा बघा हे असं केलेलं आहे त्यांनी ॲज अ इलेक्ट्रिक काम. ते पूर्ण आणि हे तर लेवल वगैरे ट्रॅक वगैरे हे तर ह्याचं तर ओल सगळं डीपीचं तर भरपूर ठिकाणी झाले. आता इथं पण तुम्ही बघू शकता इथं इन प्रोग्रेस जिथून सगळ्या लाईट सप्लाय. गावाकडचं वातावरणातलं फ्रेश वातावरण भारी असतं. तर हे आहे डीपी, तिथं त्यांचं ऑफिस होईल जिथून की ते सगळे सप्लाय वगैरे इन्स्ट्रक्शन देतील. हे पण जे दिसतंय तुम्हाला जाळी तिचं पण अगोदरचं काम हे आधी नव्हतं एवढं केलेलं. आत्ता दिसतंय प्रॉपर असं लेवल केलं. इथं कलर वगैरे पण ऑलरेडी दिलेलं आहे, आता परत देतील. आत्ता आपण आलो आहे मौज स्टेशनला आणि हे बघा खाली किती मस्तपैकी लेवल केलेले रस्ता वगैरे झालेला तर ऑलरेडीच आहे. आणि हा व्ह्यू एकदम भारी वाटतोय ना. सगळीकडे शेती आहे आणि क्लिनिंग केलेली पूर्णपणे. बघू शकता सगळ्या साईडला शेती. ही जी आपण बघतो ना ती वडवणची साईड आहे. आणि तुम्हाला इथंच मी गाडी पार्क केली, इथंच थांबलो कारण की पुढं आपलं स्टेशन आहे आणि इथं एक अपडेट दिसते म्हणून म्हणलं चला तुम्हाला इथले अपडेट दाखवतो. अगोदर आहेत झालेलं भरपूर दिसतात. तर मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस तिथं भरपूर असं पाणी होतं. तर हा व्ह्यू खूप बघण्यासारखा आहे. तो मध्ये असा वडा आहे तिथं तर आणखी भारी वाटत आहे. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल की इथं एक शूट केलं आहे. आणि ज्यावेळेस पावसाळा म्हणजे पाऊस येईल ना इथं स्पेशल ब्लॉग बनवला येईल मी पॉसिबल झालं तर. चला आता तुम्हाला मौज रेल्वे स्टेशनवरची अपडेट दाखवतो. मेन म्हणजे पहिली अपडेट म्हणजे हा एक बोर्ड बसवला आहे नाला म्हणून, ते एक दिसते. आणि ब्रिजवरती जो बनवला आहे तिथं जाळी लावलेली समोर दिसते. आणि आपण आता जे चाललो आहे ती बीड साईडला चाललो आहे. आणि आता मी याच्या एंडिंगपर्यंत ट्रेन तर येणार आहे बोडवणीपर्यंत, त्याच्यामुळे हे तर आपल्याला सगळ्याला बघायला भेटणारच व्ह्यू हा मस्तपैकी. तर इझी होईल येण्यासाठी, हार्ड नाही होणार. फक्त आता ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं बघण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे की ट्रेनचा टायमिंग काय होतं ते. कारण की आत्ता सध्या टायमिंग जरा वेगळा आहे. त्यावेळेस 2.5 तासामध्ये जर पोहोचायचं म्हणलं तर एकदा टायमिंग तोच ठेवतील का चेंज करतील माहीत नाही. तर आता हा बघा हे असं केलेलं आहे त्यांनी ॲज अ प्रोटेक्ट म्हणून. आणि खाली एवढा मोठा नाला आहे. हा एकच नाला नाही, असे भरपूर ते बघितलं असेल ब्लॉगमध्ये अहिल्यानगरला जाण्यापर्यंत किती अशी नाले आहेत भरपूर. तो व्ह्यूच एकदम भारी असतो. तर तिथं पण तोच बोर्ड लावला नाला म्हणून, त्या साईडनं तिकडून येताना दिसेल आणि इकडून येताना दिसेल. आणि सगळ्यात मेन आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे हे जे दिसते तुम्हाला इलेक्ट्रिक काम ते पूर्ण प्रॉपर झालेलं दिसते. बघू शकता तुम्ही पूर्ण असं काम झालेलं आहे. आणि हे तर लेवल वगैरे ट्रॅक वगैरे हे तर ह्याचं तर सगळं फायनल झालेलंच आहे. त्याच्यामुळे वडवणीपर्यंत तर यायला काहीच इश्यू नाही येणार. एंडिंगपर्यंत तर आरामात येईल. फायनल ज्यावेळेस इलेक्ट्रिक चालू होईल तर ती पण आता होऊ शकते, म्हणजे लगेच नाही पण होईल लवकरच. कारण की इलेक्ट्रिकच्या रिलेटेड जे काम आहेत सिग्नल किंवा टेस्टिंग किंवा इलेक्ट्रिक किंवा डिपो वगैरे डीपी तर त्याचं काम ऑलमोस्ट झालं तर जमा आहे. डीपीचं तर भरपूर ठिकाणी झाले. आता इथं पण तुम्ही बघू शकता इथं इन प्रोग्रेसमध्ये. बाकीच्या ठिकाणी भरपूर अशा ठिकाणी झालेलं आहे. हा एक छोटासा बोर्ड लिहिलेला आहे, इन्फॉर्मेशन लिहिली त्या बोर्डवरती. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला इलेक्ट्रिकचं जो डी पी झालेला तो. मेन म्हणजे हे इलेक्ट्रिक हे काम जे असतं इलेक्ट्रिकचं ते त्याला जास्त वेळ लागतो. तर ते झालेलं दिसतंय या स्टेशनवरती सुद्धा. ऑलमोस्ट सगळ्या स्टेशनवरती कंप्लीट झालेलंच आहे. आणि हे आहे बघा इलेक्ट्रिक डी पी जिथून सगळ्या लाईट सप्लाय होणार आहे. भरपूर इथं काम झालेलं दिसतंय, आणखी राहिले नाला वगैरे पण
बनवतील इथून. बघू शकता किती लांबपर्यंत इलेक्ट्रिकचं काम झालेलं दिसते आपल्याला. खूप लांबपर्यंत झालेलं आहे इलेक्ट्रिक काम. बघा इकडे शेती आहे. लोक मस्तपैकी आता सकाळी सकाळी कामाला जाते. बघा गावाकडचं वातावरण लई फ्रेश वातावरण भारी असतं. तर हे आहे DP इलेक्ट्रिकचं आणि दिसते आपल्याला बघा भरपूर असं काम झालेलं दिसतंय. वायर जे कनेक्ट करण्याचं ते काम राहिलेलं आहे. बाकी ऑलमोस्ट तिथं त्यांचं ऑफिस होईल जिथून की ते सगळे सप्लाय वगैरे इन्स्ट्रक्शन देतील. आणि तिकडं नाल्याचं काम झालं थोडंसं दिसतं त्या अगोदरच आहे. त्यानंतर असंच करते नाला बहुतेक आणि त्या ह्याच्यामध्ये सोडून देतात. तो जो नाला आहे तिथं मोठा तिथं. तर हे असं काम झालेलं दिसतं आपल्याला बीड साईडला. आणि आपण आता जाऊ वडवणी साईडला आणि तिकडची काय अपडेट देते बघू. आत्ता आपण चाललो आहे वडवणी साईडला आणि बघू आपण बघू शकता की स्टेशनवरती सुद्धा पूर्ण इलेक्ट्रिकचं काम झालेलं दिसतं आहे. बोर्ड वगैरे मस्त लावलेला आहे अगोदरच. आणि हे पण जे दिसतंय तुम्हाला जाळी तिचं पण अगोदरचं काम झालेलं होतं. आणि हे लेवल पण दिसते व्यवस्थित केलेलं. हे आधी नव्हतं एवढं केलेलं. आत्ता दिसतंय प्रॉपर असं लेवल केलेले. आता एक मेची तयारी करते. मेच्या एंडिंगची तयारी करते. एंडिंगपर्यंत सगळे स्टेशन वगैरे सजवतील व्यवस्थित. जिथं लेवल नाही केलेलं तिथं अशी लेवल वगैरे करून घेतील. सगळीकडे कलर वगैरे देतील व्यवस्थित. जर काही ठिकाणी असं बीड स्टेशनला थोडंसं राहिलेलं कलर द्यायला ते पण कंप्लीट करतील. बघू शकता इथं लाईटची जे इलेक्ट्रिक जे पोल आणि तार आहेत त्याचं कंप्लीट दिसते झालेलं काम. पूर्ण झालेलं दिसते पूर्ण. त्या स्टेशनच्या पुढे तर ऑलरेडी खांब वगैरे आणि इलेक्ट्रिक तार ते आधीच झालं होतं. हेच हातमधला गॅप राहिला होता स्टेशनपुरता तो आत्ता झालेला दिसतो आहे. प्रॉपर स्टेशनवरती काय अपडेट दिसते बघू. इथं कलर वगैरे पण ऑलरेडी दिलेला आहे. आता परत देतील का नाही काय माहीत पण गरज नाही वाटत. पण काय माहीत काय करते. मी तर खूप एक्सायटेड आहे. वडवणीपर्यंत कधी ट्रेन चालू होती ते बोललेत परळीपर्यंत. कारण मी एवढे स्टेशन फिरलो आहे ना. स्टेशन तुम्ही पण बघितलं असेल ब्लॉग एवढ्या गोष्टी बघितल्यात. तर त्याच्या अकॉर्डिंग मी सांगू शकतो की त्यांनी किती जरी फास्ट काम केलं तर तरीसुद्धा परळीपर्यंत ट्रेन मेच्या एंडिंगपर्यंत नाही होऊ शकत. पॉसिबलच नाही होणार. किती पण करू दे त्यांनी काम. कारण की भरपूर असं काम राहिले. टेस्टिंग वगैरे भरपूर काय राहिले. त्याच्यामुळे ते काय एवढ्या लवकर एका महिन्यामध्ये कवर नाही होणार. आता झाला हा महिना एप्रिल संपतच आला आहे. पण ठीक आहे वडवणीपर्यंत तरी झाली तरी पण त्याच्यानंतरचा पुढचा जो स्टेप आहे ती थोडी क्लोज चाललो आहे. ते महत्त्वाचं आहे. काम होतं आहे असं नाही की बंदच पडलं. सो ते ठीक आहे. आणि त्यानंतर मग बीड म्हणजे त्याच्यानंतर जे पुणे वगैरे त्या चालू होतीलच. नंतर तर मग भरपूर असा रिस्पॉन्स सगळ्या स्टेशनला भेटेल. ज्यावेळेस एक्सप्रेस चालू होतील ना त्यावेळेस सगळ्या स्टेशनला म्हणजे सगळीकडेच रिस्पॉन्स भेटेल. कारण की भरपूर बीडचे खेड्यातले भरपूर असे लोक जास्त पुण्याला गेलेले आहेत आणि ते थोडेफार मुंबईला पण आहेत. पण सगळे जास्त पुण्याला गेले आहेत. त्याच्यामुळे आणखी जास्त रिस्पॉन्स भेटेल. तर हे आहे मौज स्टेशन आपलं. स्टेशनवरती तरी काय अशी वेगळी अपडेट दिसत नाही. हे दिसतं एक जे की गच्ची केलेली आणि लेवल तिथं. बाकी ते मध्ये जसं होतं अगोदर तसंच आहे. काही इकडं नाही दिसत. आणि स्टेशन तर लॉक आहे. मध्ये पण काही नाही अजून. भरपूर असं काम राहिले मध्ये पण साफसफाई वगैरे. आणि नंतर काउंटरला पण बोर्ड लावतील तिकीट बोर्ड म्हणून तिकीट वगैरे असं. बाकी हे अगोदरच होतं. पण हे क्लिनिंग आहे इथं. जिथं लोक नाहीत ना जिथं लोकच नाहीत जे लोकांना जास्त म्हणजे जिथं लोक नाहीत ना तिथं एकदम बघा हे पण एकदम भारी केलेलं आहे प्रॉपर असं मस्त.
जिथे लोक नाहीत ना तिथं नळ नाही, तिथं पाणी नाही, इथं नळ आहेत बसवले वरती टाकी वगैरे, त्याच्यामुळे पाण्याचा पण इश्यू नाही नंतर येणार नाही. लोक जिथं नाहीत ना, म्हणजे खूप जिथं कमी लोक येतात ना ते लोकेशन साफ एकदम क्लीन असते, एकदम स्वच्छ वगैरे. आणि जिथे लोकसंख्या लोक यायला होतील ना सुरू, त्याच्यानंतर मग बॉटल कचरा वगैरे लगेच सुरू होते. तर असं हे स्टेशन आहे बघा. आणि स्टेशनवरचे अपडेट 2-3 अपडेट आहेत चांगल्या. पुढे तर काही जायची गरज नाही. पुढे एक बोर्ड राहायला बसवायचा फक्त, त्या अगोदर होता तो काढला आहे, पण आता तो बसवतील, कधी बसवतील काय माहीत. तर अशी होती मौज रेल्वे स्टेशनवरची अपडेट आहे. म्हणजे भरपूर असे अपडेट म्हणजे म्हणू शकतो आपण, कारण की मोठे मोठे जे काम आहेत ते झालेलं आपल्याला म्हणजे झालेत काही, आणि काही इन प्रोग्रेसमध्ये. तर आहे अपडेट. तर असा होता मौज स्टेशनचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.